हॅलो फ्रेंड्स, राजमुद्रा ऑनलाईन या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. करंट अफेअर्सची चर्चा आपण रेग्युलरली आपल्या प्लॅटफॉर्मवरती करतोय आणि आता आपण ऑगस्ट महिन्यामधलं जे करंट अफेअर्स आहे त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे या आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर सुरू करू आपण. ऑगस्ट महिन्यामध्ये सेकंड हाफ ऑफ दी ऑगस्ट काय काय बातम्या आलेल्या होत्या त्याबद्दलची ही पूर्ण चर्चा राहणार आहे. आणि त्यामध्ये एक पहिली बातमी आलेली होती. यामध्ये बातमीमध्ये जास्त काही लिहिलेलं नव्हतं, पण होऊ शकेल की आपल्या पॉलिटी या सब्जेक्टमध्ये याबद्दल बरंच काही लिहिलेलं असावं. कोणतेही पॉलिटीचं पुस्तक तुम्ही जर वाचताय त्यामध्ये तुम्हाला या बातमीबद्दल बरंच काही बघायला मिळणार. काय बातमी होती? ऑन इंडिपेंडन्स डे, आय डे लिहिलेलं आहे म्हणजे इंडिपेंडन्स डे, स्टॅलिन सिक्स ट्रान्सफर ऑफ एज्युकेशन बॅक टू दी स्टेट लिस्ट. एज्युकेशन हा जो सब्जेक्ट आहे हा परत स्टेट लिस्ट मध्ये टाकावा अशी मागणी केली गेलेली आहे. आणि आता यावरती पुढे काय होणार हे पुढच्या काळामध्ये कळेल. पण तमिळनाडूचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांनी ही रिक्वेस्ट किंवा अशी जी डिमांड आहे ती समोर ठेवलेली आहे की हा जो सब्जेक्ट आहे एज्युकेशनचा हा स्टेट लिस्ट मध्ये परत टाकावा. 7व्या शेड्यूल मध्ये आपल्या जे आहे ना कॉन्स्टिट्यूशनच्या हे जे वेगवेगळे लिस्ट आहेत, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट, तर सध्या एज्युकेशन हा सब्जेक्ट तुमचा कॉन्करंट लिस्ट मध्ये येतोय आणि अशी डिमांड केली जाते की हा सब्जेक्ट जो आहे तो पुन्हा स्टेट लिस्ट मध्ये टाकावा, म्हणजे जेणेकरून राज्यांना या विषयाशी रिलेटेड अजून पॉवर मिळतील व एज्युकेशन पॉलिसी राज्यांना स्वतः जी आहे ती डिझाईन करता येईल. तो अशा पद्धतीची ही एक बातमी होती जी GS2 मध्ये फेडरलिझम नावाचा जो टॉपिक आहे फेडरलिझम त्यामध्ये तुम्हाला ही बातमी बघायला मिळते. आणि मग प्रिलिम्स मध्ये असे प्रश्न आले किंवा एज्युकेशन कोणत्या लिस्ट मध्ये आहे, तर सध्या ते कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे पण पुढे जाऊन त्याला स्टेट लिस्ट मध्ये टाकण्याची मागणी केली जाते. तर ही एक पहिली बातमी होती. थोडक्यामध्ये इथे त्यांनी एक एक डिमांड केलेली आणि त्याबद्दलची बातमी होती. आता दुसरी बातमी जी आहे ती ॲनिमल राईट बद्दलची आहे. आपण ह्युमन राईट्स बद्दल चर्चा करत असतो. ही बातमी जी आहे ती ॲनिमल राईट्स बद्दलची बातमी आहे. म्हणजे GS3 मध्ये तुमचा जो एन्व्हायरमेंटचा जो टॉपिक आहे बायोडायव्हर्सिटी त्यामध्ये त्याच्यात तुम्हाला ही बातमी बघता येईल. काय म्हणलं जातंय की हायलाइटिंग दी राईट्स ऑफ ॲनिमल्स टू लिव्ह फ्री फ्रॉम फिअर अँड डिस्ट्रेस. त्या प्राण्यांनाही तसा हक्क आहे विदाउट एनी फिअर तिथे राहण्याचा त्या जंगलाच्या भागामध्ये. तर मद्रास हायकोर्टनी एक ऑर्डर रिलीज केलेली होती की एक गाव आहे त्याचं नाव आहे थेंगू मराहाडा. हे गावाचं नाव आहे जे कुठे आहे, हे मुदुमलाई टायगर रिझर्व आहे तमिळनाडूमध्ये. कुठे? तमिळनाडूमध्ये मुदुमलाई टायगर रिझर्व आहे आणि त्या रिझर्वच्या जवळच्या भागामध्ये एक हे गाव आहे. या गावामध्ये जवळपास 495 फॅमिली राहतात आणि मद्रास हायकोर्टनी ऑर्डर काय रिलीज केलेली आहे की या 495 फॅमिलीजला एका दुसऱ्या ठिकाणी रिलोकेट केलं जावं आणि त्यासाठी पेमेंट जे आहे, कॉम्पेन्सेशन जे आहे ते त्यांना दिलं जावं आणि मग 15 लाख प्रत्येकाला असं ते कॉम्पेन्सेशन तिथे दिलं जाणार आणि त्यामधून या फॅमिलीजला दुसरीकडे रिलोकेट केलं जाणार. आणि मग कोणत्या भागातली गोष्ट आहे? मुदुमलाई टायगर रिझर्व. आता ही एक बातमी झाली किंवा या टायगर रिझर्व मध्ये जे प्राणी राहत आहेत, टायगर अँड अदर ॲनिमल्स, त्यांना एक सेफ लाईफ तिथे मिळावी, त्यांना असं काही डिस्टर्बन्स क्रिएट नाही व्हावं म्हणून या 495 फॅमिलीजला दुसऱ्या एका एरियामध्ये रिलोकेट करण्याचं इथे बोललं जातंय. 15 लाख रुपये कॉम्पेन्सेशन त्यांना दिलं जाईल. मग आता हे कॉम्पेन्सेशन जेव्हा दिलं जाणार आहे तर याची काय प्रोसेस असती ही पण थोडक्यामध्ये ते सांगत होते की टोटल कॉम्पेन्सेशन किती बनतंय? 15 लाख एका फॅमिलीच आहे आणि टोटल बनतंय ते 74.25 करोड. एवढं जे कॉम्पेन्सेशन आहे किती? 74.25 करोड. आणि मग हे कॉम्पेन्सेशन कुठून रिलीज होणार आहे? इट विल बी रिलीज फ्रॉम दी फंड्स ऑफ कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी, ज्याला शॉर्ट मध्ये काय म्हटलं जाते? कॅम्पा म्हणलं जाते. तर हे जे कॅम्पा फंड्स आहेत त्यामधून हे 74.25 करोड रुपये दिले जातील आणि ही अमाऊंट जी आहे
ही नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीला तिथे ट्रान्सफर केली जाईल. म्हणजे हे 74.25 करोड रुपये कॅम्पा कोणाला देणार, या कॅम्पा फंड मधून कोणाला देणार, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीला. आता मग हे जे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे हे काय करणार, एनटीसीए इज डायरेक्टेड टू ट्रान्सफर दिस अमाउंट टू तामिळनाडू प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. तामिळनाडूचे जे प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहेत यांना ही अमाऊंट ट्रान्सफर केली जाईल एनटीसीए कडून. आणि हे कधी होईल, 2 महिन्याच्या आतमध्ये होईल. आणि मग ही अमाऊंट जशी यांच्याकडे आली, या तामिळनाडू प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर त्यांच्याकडे जशी ही अमाऊंट आली, ते काय करतील, ही सगळी अमाऊंट जी आहे ती प्रॉपर ज्या ज्या लोकांना ती दिली जाणार होती त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणार. आणि मग त्या पूर्ण लोकांचं रिलोकेशन, 495 जे फॅमिलीज आहेत त्यांचं रिलोकेशन पुढच्या 1 महिन्यामध्ये ते करतील. अशी ही पूर्ण प्रोसेस आहे, ज्यामध्ये हे जे कॅम्पा आहे या कॅम्पा फंड मधून एनटीसीए म्हणजे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीला पैसे ट्रान्सफर होतील. आणि मग एनटीसीए काय करणार, तर हे जे प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहेत पीसीसीएफ यांच्याकडे ती अमाऊंट ट्रान्सफर करणार. आणि मग हे काय करतील, त्या फॅमिलीजला ही अमाऊंट पुढे ट्रान्सफर करतील. सो दिस इज द एंटायर फ्लो ऑफ मनी इन दिस केस. ठीक आहे. आता हे असं काही परीक्षेमध्ये विचारतील असं नाही आहे, बट यू नीड टू नो की कशी प्रोसेस चालते. डायरेक्टली लोकांना बोलवलं आणि पैसे दिले असं नाही होत आहे. सो देर इज सम काइंड ऑफ प्रोसिजर इन दिस, आणि ती इथे त्यांनी सांगितलेली आहे. हे लक्षात ठेवायचे. मुदुमलाई टायगर रिझर्व आहे कुठे, तामिळनाडूमध्ये, तिथली ही न्यूज होती. ठीक आहे. तिसरी बातमी पण आपल्याला बायोडायव्हर्सिटी रिलेटेड बघता येते की 275 बर्ड स्पेसीज, किती, 275 बर्ड स्पेसीज काउंटेड ड्युरिंग अ सर्वे ऍट कॉर्बेट टायगर रिझर्व, जे उत्तराखंड मध्ये जिम कॉर्बेट टायगर रिझर्व आहे, तिथे एक सर्वे केला गेला होता आणि ज्यामध्ये जवळपास 275 बर्ड स्पेसीज ज्या आहेत त्या तिथे मोजल्या गेलेल्या होत्या. आता बऱ्याच वेळेस काय होते परीक्षेमध्ये, 2-3 असे काही नावं दिले आणि तुम्हाला विचारलं हे काय आहे, तर त्या केसमध्ये हे पक्षी इथे जे नावं त्यांनी दिलेले आहेत त्या पक्ष्यांचे नावं जर तिथे असले तर बऱ्याच वेळेस असं होऊ शकते की कन्फ्युजन झालं. कारण आपल्याला ते फोटो बघून लक्षात येते की हा पक्षी आहे, बट नाव बघून कधी कधी कन्फ्युजन होऊ शकते. त्यामुळे असे काही नावं पण या न्यूज मध्ये आपल्याला तिथे बघायला मिळतील. आता इथे काय काय रिपोर्ट केलं गेलं होतं या कॉर्बेट टायगर रिझर्व मध्ये, तर या रिपोर्ट नुसार हे सांगितलं जाते की व्हाईट रम्प्ड वल्चर आणि रेड हेडेड वल्चर जे आहेत, हे जे वल्चरचे 2 प्रकार आहेत, व्हाईट रम्प्ड वल्चर आणि रेड हेडेड वल्चर, जे क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत. कशाच्या अंडर, हे जे आयुसीएन असते ना, आयुसीएन ची रेड लिस्ट निघते बघा, रेड डेटा बुक, त्यामध्ये हे क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत. एकतर हे या सर्वे मध्ये डॉक्युमेंट झालेले आहेत किंवा या सर्वे मध्ये यांना काउंट केलं गेलेलं आहे. व्हाईट रम्प्ड वल्चर तिथे दिसले आणि रेड हेडेड वल्चर दिसले. त्यानंतर 2 एंडेंजर्ड स्पेसीज आहेत. पहिलं कोणतं, हे जे आहे पॅलाज फिश ईगल, त्या पक्षाचं नावच असं आहे पॅलाज फिश ईगल. आणि दुसरा पक्षी आहे इजिप्शियन वल्चर, हे पण या सर्वे मध्ये काउंट केले गेले. त्यानंतर काही वल्नरेबल बर्ड स्पेसीज होत्या, जसं ग्रेट हॉर्नबिल आहे, ग्रेट हॉर्नबिल. त्यानंतर ग्रेट स्लेटी वुडपेकर, ग्रेट स्लेटी वुडपेकर. आता हे नाव तसं तुम्ही असं नाव वाचलं आणि डायरेक्ट तुम्ही म्हणले की हा बरोबर आहे पक्षी आहे, असं होणार आहे का, नाही होणार आहे. असं होऊ शकेल की बऱ्याचशा लोकांना त्यामध्ये कन्फ्युजन आहे की पक्षी आहे का मासा आहे का प्राणी आहे का काय. तो ग्रेट स्लेटी वुडपेकर नावाचा एक पक्षी आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ग्रे क्राउंड प्रिनिया, हे देखील नाव लक्षात ठेवायचं आहे, ग्रे क्राउंड प्रिनिया. आणि मग रिव्हर टर्न नावाचा एक पक्षी आहे, तर हे पक्षी देखील इथे काउंट केले गेलेले आहेत. ग्रेट हॉर्नबिल, ग्रेट स्लेटी वुडपेकर, त्यानंतर ग्रे क्राउंड प्रिनिया आणि रिव्हर टर्न हे पक्षी देखील यामध्ये काउंट केले गेलेले आहेत. तसंच अबाउट 10 नियर थ्रेटन्ड बर्ड स्पेसीज. आता याच्यामध्ये अजून नावं दिले होते बघा, काय काय नाव होते, रिव्हर लॅपविंग, त्यानंतर रेड ब्रिस्टेड पॅराकिट,
रेड ब्रिस्टेड पॅराकिट, ओरिएंटल डार्टर हा एक त्यातल्या त्यात फेमस पक्षी आहे, ओरिएंटल डार्टर, लेसर फिश ईगल, हिमालयन ग्रिफॉन, ग्रेट थिक नी, पक्षाचं नाव आहे ग्रेट थिक नी, त्यानंतर ग्रे हेडेड फिश ईगल, ब्लॅक नेक्ड स्टॉर्क, एशियन वुली नेकेड स्टॉर्क. आता हे स्टॉर्क म्हटलं की पक्षी आहे हे लक्षात घ्यायचं, स्टॉर्क म्हटलं की काय तर पक्षी आहे. आणि अलेक्झांड्राइन पॅराकिट. तर हे काही नावं इथे आपल्याला दिसत आहेत, जसं पॅराकिट म्हणल्यावरती एक पक्षी आहे पॅराकिट, इथे पण आलेलं एक नाव आणि इथे पण एक नाव आलेलं आहे पॅराकिट, तर हा एक पक्षी आहे. ईगल म्हणल्यावरती लक्षात येऊन जाते पक्षी आहे. एक हिमालयन ग्रिफॉन लक्षात ठेवायचे की हा पक्षी आहे. लॅप विंग, विंग कोणाला असतात, पक्षाला असतात, तर त्यावरून ते एक येऊन जाईल. बट हे असे काही नावं ते देऊ शकतील की 2-3 नावं दिले आणि हे काय आहे असं विचारलं, कारण असं ऑलरेडी विचारून झालेलं आहे बऱ्याच वेळेस, त्यामुळे हे नावं जे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. तर हे तो सर्वे जो झाला होता त्यामध्ये हे कॉर्बेट टायगर रिझर्व मध्ये हे वेगवेगळे पक्षी तिथे रिपोर्ट केले गेलेले होते. ठीक आहे, ओके. नाउ मूविंग टू द नेक्स्ट न्यूज, कॅबिनेट नॉड फॉर 10,000 इलेक्ट्रिक बसेस इन 169 सिटीज. पूर्ण देशामध्ये 169 शहरांमध्ये अशा 10,000 जवळपास इलेक्ट्रिक बसेस तिथे चालू केल्या जातील असं कॅबिनेटचे तिथे एक डिसिजन आलेलं आहे. आणि मग त्या पर्टिक्युलर स्कीमचं नाव काय, तर प्रधानमंत्री ई बस सेवा स्कीम. स्कीमचं नाव लक्षात ठेवायचं काय आहे, प्रधानमंत्री ई बस सेवा स्कीम. आता ही जी स्कीम आहे याचं बजेट किती आहे, जवळपास 57,613 करोड एवढं त्या स्कीमचं बजेट आहे. आणि त्यापैकी सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते 20,000 करोड रुपये तिथे देणार आहे. 57,613 करोड, त्यापैकी 20,000 करोड रुपये सेंटर तिथे देणार. 181 सिटीज, 181 cities without organized bus services will get green mobility infrastructure from this. यामध्ये 20,000 करोड सेंटर आणि उरलेलं जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंट त्यामध्ये ऍड करणार. ई बस म्हणजे काय पुढे तेही सांगितलेलं होतं त्यांनी. ई बस म्हणजे नेमकं काय, जे ते चालू होणार आहे पीएम ई बस सेवा स्कीम. मग ई बस कशाला म्हणायचं, तर इट इज एनी बस, कोणती अशी बस हुज प्रोपल्जन अँड ऍक्सेसरी सिस्टम्स, जे काही आतमध्ये इंजिन आपण म्हणतोय किंवा मोटर्स जे आहेत आतमधल्या, त्या एक्सक्लुझिव्हली झिरो एमिशन इलेक्ट्रिसिटी सोर्सनी चालवल्या जातात. ई बस म्हणजे असं नाही की हायब्रिड टाईपची कोणती बस आहे. ई बस इज कम्प्लिटली इलेक्ट्रिक बस. एनी बस हुज प्रोपल्जन अँड ऍक्सेसरी सिस्टम आर पावर्ड एक्सक्लुझिव्हली बाय झिरो एमिशन इलेक्ट्रिसिटी सोर्स, त्याला आपण काय म्हणतोय, तर ई बस असं म्हणतोय. मग आता या स्कीमचं नाव एक लक्षात ठेवून घ्या, प्रधानमंत्री ई बस सेवा स्कीम, ज्याच्या अंडर 10,000 इलेक्ट्रिक बसेस इथे चालवल्या जाणार आहेत 169 शहरांमध्ये. आणि त्यासोबतच काही असे पण शहर आहेत जिथे ऑलरेडी ही सर्व्हिसेस आहे, पण त्याला अजून अपग्रेड केलं जाऊ शकेल. सो ओव्हरऑल एक नाव फक्त लक्षात ठेवा, प्रधानमंत्री ई बस सेवा स्कीम आहे. आणि ही स्कीम जी आहे ती इलेक्ट्रिक बसेस पूर्ण भारतामध्ये वाढवण्यासाठी काम करणार. ठीक आहे, आता पुढची एक बातमी जे GS1 मध्ये सोसायटी या टॉपिक मध्ये तुम्हाला बघता येते. GS1 सोसायटी, GS1 मध्ये सोसायटी या टॉपिक मध्ये ही न्यूज येऊ शकेल. सुप्रीम कोर्ट अनवेल्स अ हँडबुक. सुप्रीम कोर्टने काय केलं, एक हँडबुक रिलीज केलेली आहे टू एलिमिनेट जेंडर स्टिरियोटाइप्स फ्रॉम लॉ. म्हणजे कायद्याचे जे काही दैनंदिन आपण जे बघतो की कोर्टामध्ये डे टू डे प्रोसेस जी चालतीये, डे टू डे प्रोसेस इन कोर्ट, तर तिथे बऱ्याच वेळेस असे काही शब्द वापरले जातात की जे स्टिरियोटिपिकल असू शकतील, जेंडर स्टिरियोटिपिकल असे शब्द असू शकतील. तर त्यांना रिप्लेस करून काही नवीन शब्द तिथे, नवीन म्हणण्यापेक्षा काही जे योग्य शब्द आहेत ते तिथे ऍड केले जातात. आणि त्यासाठी ही हँडबुक इथे रिलीज केलेली होती. मग कोणते असे शब्द आहेत, तर इथे ते म्हणले की करियर वुमन, त्यानंतर फॉलन वुमन, फेथफुल और ओबिडियंट वाईफ, म्हणजे असे शब्द वापरले जातात
इवन ड्युरिंग दी डे टू डे लॉ प्रोसेस त्यामध्ये असे शब्द वापरले जात आहेत. इव टीजिंग झालं, किंवा इकडे अजून एक आलेलं होतं हर्माफ्रोडाईट नावाचा एक शब्द असतो. तर ह्या वेगवेगळ्या शब्दांमध्ये कुठे ना कुठे जेंडर स्टिरियोटाइप आपल्याला दिसतो. आणि मग ह्याला रिप्लेस करून सुप्रीम कोर्टाने काही नवीन शब्द किंवा काही योग्य शब्द तिथे दिलेले आहेत. जसं की करिअर वुमन म्हणलं, त्यानंतर अजून फॉलन वुमन, फेथफुल वुमन, फेथफुल और ओबिडियंट वाईफ. इथे त्यांनी प्रॉपर शब्द किंवा इट इज नॉट लाईक की त्यामध्ये कॅटेगरायझेशन तुम्ही करताय. सो सिम्पली त्यांनी काही नवीन शब्द यामध्ये दिलेले. जसं इथे त्यांनी दाखवलंय की इन अ न्यू हँडबुक टॉप कोर्ट ऑफर्ड दी करेक्ट टर्म्स दॅट शुड बी युज्ड इन्स्टेड. जसं करिअर वुमन म्हणण्यापेक्षा सरळ वुमन म्हणलेलं आहे, किंवा फॉलन वुमन म्हणल्यापेक्षा वुमन म्हणलेलं आहे. फेथफुल और ओबिडियंट वाईफ असं समोर शब्द ऍड करण्याची गरज नाही, सिम्पली इट इज वाईफ. त्यानंतर इव टीजिंगला स्ट्रीट सेक्शुअल हरासमेंट. इव टीजिंगला काय म्हणलेलं आहे? स्ट्रीट सेक्शुअल हरासमेंट. आणि हर्माफ्रोडाईट या शब्दाच्या ऐवजी सरळ सरळ इंटरसेक्स असा शब्द तिथे वापरला जातो. तो हे वेगवेगळे शब्द जे आहेत की ज्याच्याने जेंडर स्टिरियोटाइप क्रिएट होऊ शकतो, त्याऐवजी हे प्रॉपर जे वर्ड्स आहेत ते तिथे ऍड केले जातात. आणि मग ह्या वेगवेगळ्या टर्म्सला एका हँडबुक मध्ये कंपाईल केलं गेलेलं आहे. हँडबुकचं नाव काय? हँडबुक ऑन कॉम्बॅटिंग जेंडर स्टिरियोटाइप. आणि इथे यांना करायचं काय या हँडबुकमुळे? एम काय यांचा? टू फ्री दी ज्युडिशियरी अँड दी लीगल कम्युनिटी फ्रॉम दी मेकॅनिकल ऍप्लिकेशन ऑफ जेंडर स्टिरियोटिपिकल लँग्वेज. म्हणजे आपण काय करतोय, तर जसे शब्द आतापर्यंत चालत आलेले आहेत तसे शब्द पुढे घेऊन जातोय. सो वी आर हॅव्हिंग दॅट मेकॅनिकल ऍप्लिकेशन ऑफ जेंडर स्टिरियोटिपिकल लँग्वेज. मग वेगवेगळ्या कोर्टाच्या जजमेंट किंवा ऑर्डर किंवा जे काही कोर्टामध्ये डिस्कशन होत आहे त्यामध्ये अशा प्रकारचे शब्द रेग्युलरली यूज होत आहेत. आणि त्याला इथे कुठे ना कुठे थांबवण्यासाठी अशा प्रकारचं एक हँडबुक जे आहे ते रिलीज केलं गेलेलं आहे GS1 मध्ये सोसायटी. आणि त्यात आपण हा मुद्दा जो आहे तो तिथे नोट करू शकतो की जेंडर स्टिरियोटाइप, वेगवेगळ्या ठिकाणी जेंडर स्टिरियोटाइप आपण बघतो, तर त्यातल्या त्यात हे जे लॉ फील्ड मध्ये ज्युडिशियरीशी रिलेटेड जे स्टिरियोटाइप बद्दल ते बोलतायत, हा एक इंटरेस्टिंग पॉइंट आपल्याला आपल्या आन्सर मध्ये इन्क्लूड करता येऊ शकेल. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट अनवेल्स हँडबुक टू एलिमिनेट जेंडर स्टिरियोटाइप फ्रॉम लॉ. ओके, तर हा एक महत्वाचा पॉइंट झाला. नंतर एक ओपिनियन पेज वरती एक छोटस एक आर्टिकल आलेलं होतं, त्याबद्दल थोडक्यामध्ये बघू. थोडस हे आर्टिकल जे आहे हे जॉग्रफी किंवा एन्व्हायरमेंट या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला बघता येऊ शकेल. टायटल होतं अ नेसेसरी ब्रेक म्हणून. अ नेसेसरी ब्रेक, हफाजार्ड डेव्हलपमेंट इज इन्क्रीजिंग द इम्पॅक्ट ऑफ वेदर इव्हेंट्स. म्हणजे ज्या पद्धतीने आपण अनप्लॅन्ड वे मध्ये डेव्हलपमेंट करत चाललेलो आहोत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत चाललेलो आहोत, त्यामुळे काय होतंय तर वेदर इव्हेंट्स जे आहेत त्यामध्ये बरेचसे फ्लक्च्युएशन्स आपल्याला बघायला मिळतात. जसं एक उदाहरण यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की एल निनो इयर आहे. हे वर्ष म्हणजे काय? एल निनो इयर आहे. जॉग्रफीमध्ये आपण एल निनो म्हणजे काय याबद्दल वाचत असतो. तर हे एल निनो इयर आहे आणि याचा अर्थ काय आहे की या वर्षी आपल्या भागामध्ये पाऊस तसा कमी पडायला पाहिजे. त्यातल्या त्यात नॉर्थ इंडियामध्ये तर पाऊस कमी पडायला पाहिजे एल निनो आहे म्हणल्यावरती. तो एक्सपेक्टेशन काय आहे की नॉर्थ इंडियामध्ये पाऊस कमी पडायला पाहिजे. पण आता आपण जर बघितलं तर नॉर्थ इंडियामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय. जुलै महिन्यात सांगत होते इट सॉ दी रेकॉर्ड रेनफॉल इन मेनी पार्ट्स ऑफ हिमाचल प्रदेश, पंजाब अँड उत्तराखंड. लँडस्लाइड सारख्या गोष्टीही इथे बघायला मिळाल्या. दिल्लीमध्ये यमुना नदीला पूर आलेलंही आपण बघितलं आणि पूर्ण लाल किल्ल्यामध्ये पाणी गेलेलंही आपण बघितलं. म्हणजे एक्सपेक्टेशन काय होतं की एल निनो इयर आहे ना, तर पाऊस तर कमी पडणार, पण इथे त्या उलट झालेलं आहे. मग आता हे का झालं, हे उलट का झालं? तर इथे ते सांगतात की इमिजिएट एक्सप्लेनेशन याचं काय आलं, एवढ्या सगळ्या लँडस्लाइड झाल्या,
त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तिथे पूर परिस्थिती आलेली आहे, तर याचं कारण काय आहे? तर या भागामध्ये जो एवढा मोठ्या लँडस्लाइडच्या घटना ज्या झाल्या, त्याचं एकतर रिझन आहे की इथे पडलेला मोठ्या प्रमाणात पाऊस. मग इथे पाऊस का पडला? इथे लँडस्लाइड एवढ्या जर होत आहेत, त्याचं कारण आहे की पाऊस पडला जास्त. अनएक्सपेक्टेडली कोपियस रेनफॉल, मोठ्या प्रमाणात रेनफॉल अचानक आलेला आहे. आणि मग हे का झालं? तर मग त्याचं कारण सांगतात की देर इज दिस वेस्टर्न डिस्टर्बन्सेस विच इज डुईंग ऑल दिस थिंग. एवढा मोठा पाऊस का आला? कारण ह्या वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे हा पाऊस आलेला आहे. मग आता वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे नेमकं काय? पुढचा प्रश्न हा येतो की वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणजे काय? तर हे एक प्रकारचे ट्रॉपिकल स्टॉर्म्स आहेत की जे या मेडिटेरेनियन रिजन मध्ये ओरिजिन होत आहेत. हे काय आहेत? ट्रॉपिकल स्टॉर्म्स आहेत वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. मग त्या मेडिटेरेनियन सीच्या भागामधून ते आपल्या भागामध्ये येतात आणि त्या नॉर्थ इंडियामध्ये विंटर सीझन मध्ये हे पाऊस तिथे आणतात. मग विंटर सीझन मध्ये आणतात पाऊस. पुढचा प्रश्न तर हा झाला की एवढा पाऊस आला आणि त्याला कारण काय? वेस्टर्न डिस्टर्बन्स. वेस्टर्न डिस्टर्बन्स जनरली काय? तर विंटर सीझन मध्ये ते या भागामध्ये नॉर्थ इंडियाच्या भागामध्ये पाऊस आणतात. आणि मग नंतर जर चेक करायला गेलो आपण की हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस नेमकं एवढा इम्पॅक्ट करतायत का, तर पुढे आपल्याला हे बघायला मिळते राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ दिस इयर वेस्टर्न डिस्टर्बन्सेस हॅव बीन इरॅटिक. म्हणजे कधी जास्त कधी कमी. वेस्टर्न डिस्टर्बन्सेस हे नॉर्मल नाही राहिलेले आहेत, तर हे खूप जास्त फ्लक्च्युएट होत आहेत. आणि देर वेर टू फ्यू ऑफ देम इन डिसेंबर अँड जानेवारी. म्हणजे डिसेंबर जानेवारी जेव्हा थोडं थंडीचा आपला सीझन आहे, तेव्हा एक्सपेक्टेड काय आहे की त्या थंडीच्या सीझन मध्ये ते काय करतील? पाऊस आणतील. पण जेव्हा पाऊस आणायचा होता त्यावेळेस त्यांनी पाऊस आणलेला नाहीये. म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे होते हे डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये आपल्याला तिथे पाऊस आणताना दिसत नाहीये. आणि देअर ॲब्सेन्स वॉज कॉज फॉर द हॉटेस्ट फेब्रुवारी रेकॉर्डेड इन इंडिया ॲटलिस्ट इन लास्ट 1 century. मागच्या 100 वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात एवढं तापमान नव्हतं राहिलेलं जेवढं या फेब्रुवारीमध्ये होतं. नॉर्मली काय होते? फेब्रुवारी महिन्यात तेवढा थंड का राहतो? कारण वेस्टर्न डिस्टर्बन्सेस काय करतात? नॉर्थ इंडियामध्ये पाऊस आणतात. पण इथं तसं झालं नाही. मग आता वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे पाऊस जेव्हा यायला पाहिजे होता तेव्हा नाही आला, आणि जेव्हा नाही यायला पाहिजे होता तेव्हा पाऊस आला. सो यू आर having some kind of impact of infrastructure, haphazard infrastructure development on this western disturbance also. आता प्रॉब्लेम तो झालेला आहे की वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे जेव्हा पाऊस यायला पाहिजे तेव्हा आला नाही. आणि आता ते जे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आहेत ते काय करतात? ओव्हर कॉम्पेन्सेट करतात. तर आम्ही आधी नाही आलो आता येतो. आणि मग त्यामुळे काय होतंय? वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. मागच्या 2 महिन्यापासून जे चालू आहे त्याचं कारण हे सांगितलं जातं. मग आता हे जे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत हे का बरं तयार होत आहेत? ड्यू टू वॉर्मिंग आर्क्टिक दॅट कॉजेस दी पोलार जेट स्ट्रीम्स विच कॅरी मॉइश्चर. हे काय होतंय? आर्क्टिकचा रिजन वॉर्म होतंय आणि त्यामुळे त्या पोलार रिजन मधून हे जेट स्ट्रीम जे आहेत हे मॉइश्चर घेऊन येत आहेत. आणि मग हे काय होतंय? दे डेव्हिएट फ्रॉम इट्स रेग्युलर पाथ. हे जे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस नॉर्मल जे जात असतात त्यापासून ते डेव्हिएट होतात आणि त्यामुळे आपल्या नॉर्थ इंडियाकडे वरून ते थोडा त्या विंटर सीझन मध्ये पाऊस घेऊन येतात. दिस इज द नॉर्मल प्रोसिजर. बट यावेळेस यामध्ये आपल्याला काही बदल बघायला मिळतात. नॉर्मल प्रोसेस काय आहे की ते वेस्टर्न डिस्टर्बन्सेस येतील, थंडीच्या वेळेस आपल्याकडे पाऊस पाडून चालले जातील. आता असं नाही झालेलं आहे. आणि या कॉन्टेक्स्ट मध्ये हे जे पूर्ण अल्टर्ड वेदर पॅटर्न्स आहेत, जास्त जॉग्रफीमध्ये अजून गेले नाही ते, पण अशा प्रकारचे जे अल्टर्ड वेदर पॅटर्न्स आहेत, म्हणजे आपण असं काही फिक्स नाही करू शकत एल निनो इयर आहे पाऊस कमी पडणार, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस थंडीमध्ये पाऊस पडणार, हे आपण फिक्स नाही करू शकत आहे. आणि या पूर्ण अल्टर्ड वेदर पॅटर्न्स मध्ये वॉर्निंग दिली जाते सायंटिस्ट कडून आणि एन्व्हायरमेंटलिस्ट कडून की तुम्ही जे आहे
ते अशा प्रकारचं वेंटॉन कन्स्ट्रक्शन हा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे एकदम जास्त काही प्लॅन नाही, काही नाही, तसंच कन्स्ट्रक्शन वाढत चाललंय. तसं नाही केलं पाहिजे. स्पेशली आपल्याकडे नॉर्थ इंडियामध्ये हिमालयाच्या भागामध्ये जिथे लँडस्लाइड सारख्या घटना होऊ शकतात, त्या भागामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन जे आहे ते थोडंसं प्लॅन करूनच केलेलं नेहमी बरं राहील. ठीक आहे. तर ही एक बातमी होती जी एन्व्हायरमेंट आणि जॉग्रफी दोन्ही कॉन्टेक्स्टनी महत्वाची होती. पुढची एक बातमी होती अंडरस्टँडिंग दी MOEFCC म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. तर मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज यांनी यू टर्न घेतलाय म्हणतात. आता हा यू टर्न नेमका काय होता आणि कशाशी रिलेटेड होता? पहिले तर एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने यू टर्न घेतला म्हणजे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असणार. आता नेमका काय इथे इश्यू होता, तर आपल्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीच्या अंडर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स आपण बघतो. आता यांनी काय एक आधी डिसिजन घेतलेला होता की या वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना आम्ही काय करणार तर मर्ज करणार, एका सिंगल ऑर्गनायझेशन मध्ये मर्ज करणार. आणि मग पुढे यामध्ये वेगवेगळे इश्यूज क्रिएट झाले, वेगवेगळ्या लोकांनी याचं क्रिटिसिझम केलं. तर नेमक्या कोणत्या ऑर्गनायझेशन्स होत्या आणि काय मुद्दा होता तो बघू. जून महिन्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज त्यांनी एक नोटिफिकेशन इश्यू केलेलं होतं आणि त्या अंडर त्यांनी म्हणलेलं होतं की आम्ही जे डिसिजन आधी घेतलेलं आहे ते मर्जर वाला डिसिजन त्याला आता परत घेतो. So it issued a notification quietly walking back on its move to establish integrated regional offices. Integrated regional offices by merging offices of Forest Survey of India, त्यानंतर तुमचं जे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि चौथं म्हणजे सेंट्रल झू ऑथॉरिटी. तर हे जे चार आपले जे ऑर्गनायझेशन्स आहेत या सगळ्यांना मर्ज करून एक सिंगल ऑर्गनायझेशन बनवायचं आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटच्या अंडर ठेवायचं, असा तो एक प्लॅन होता. बट आता त्यांनी म्हणलेले की आम्ही असं करणार नाही आहोत. मग आता याला प्रॉब्लेम काय होता, लोक का बरं याच्याशी एवढे याला क्रिटिकल का बरं होते, लोक का क्रिटिसाइज करत होते? तर एक उदाहरण घेऊन त्यांनी सांगितलं की असं होऊ शकते की या ऑर्गनायझेशन्स जे आहेत मर्ज झाल्याच्या नंतर टूथलेस होऊन जातील. म्हणजे काय, यांना काही पॉवरच राहणार नाही. टूथलेस होणं म्हणजे काय, किंवा असा एक एक टायगर आहे ज्याला दातच नाही, टूथलेस टायगर, तशा पद्धतीचे ह्या ऑर्गनायझेशन टूथलेस होऊन जातील. फॉर एक्झाम्पल, इन दी एक्झिस्टिंग स्ट्रक्चर NTCA कॅन ऑपोज फॉरेस्ट क्लिअरन्स फॉर अन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट फॉर डायव्हर्टिंग टायगर रिझर्व एरिया. असं होऊ शकेल ना की NTCA म्हणजे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी जे आहे एखाद्या टायगर रिझर्व एरियामध्ये फॉरेस्ट क्लिअरन्स जर दिलं जाते कोणत्याही एका प्रोजेक्टला, तर त्याला NTCA ऑपोज करू शकते किंवा तुम्ही या फॉरेस्ट एरियामध्ये अशा पद्धतीचं प्रोजेक्ट जे आहेत ते आणू शकत नाही, त्याला ऑपोज करू शकते NTCA. बट आता हे जर मर्ज जर झालं तर त्यामुळे काय होणार आहे, NTCA ला असं करता येणार नाही. का नाही करता येणार? बिकॉज NTCA वुड कम अंडर दिस डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट. NTCA कोणाच्या अंडर येणार? डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेस्टच्या अंडर येणार, हु इज इन चार्ज ऑफ इंटिग्रेटेड रिजनल ऑफिस अँड विल रिपोर्ट डायरेक्टली टू द मिनिस्ट्री. त्यामुळे जे एक ऑटोनॉमी जे आपण म्हणतोय या ऑर्गनायझेशनला NTCA ला, ती ऑटोनॉमी तिथे राहणार नाही. NTCA will have to report to this डेप्युटी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट आणि तो जे डेप्युटी डायरेक्टर जनरल जे असतील त्यांना मिनिस्ट्रीला रिपोर्ट करावा लागेल आणि त्यामुळे एक ऑटोनॉमी इथे कुठे ना कुठे हॅम्पर होणार आहे. म्हणून याला लोकांनी एवढं जास्त ऑपोज केलेलं होतं. पुढे त्यांनी एक म्हणलेलं होतं की NTCA जे आहे, NTCA इज दी मॅनेजिंग ऑथॉरिटी ऑफ प्रोजेक्ट टायगर आणि इंडियामध्ये जे टायगर रिझर्व्ह आहेत त्याला मॅनेज करण्याचं कामही NTCAचं आहे. तसंच हे जे FSI आहे, FSI म्हणजे काय, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, इट इज अ सायंटिफिक बॉडी दॅट प्रायमरीली डील्स विथ दी फॉरेस्ट डेटा. ही अशी एक सायंटिफिक बॉडी आहे जी फॉरेस्ट डेटा सोबत डील करते. त्यानंतर आपली जी
वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो ही जी ऑर्गनायझेशन आहे, इट इज अन एन्फोर्समेंट ऑथॉरिटी. म्हणजे जे क्राईम करतायत वाईल्ड लाईफ रिलेटेड त्यांना शिक्षा देण्याचं काम जे आहे किंवा त्यांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते हे लोक करतात. आणि हे जे सेंट्रल झू ऑथॉरिटी आहे हे फक्त त्या झूच्या फंक्शनिंगशी रिलेटेड यांचं काम आहे. त्या 4 वेगवेगळ्या डोमेन मधल्या ऑर्गनायझेशन्स आहेत आणि याला मर्ज जर आपण करतोय तर कुठे ना कुठे या ऑर्गनायझेशनचं स्वतःचं जे ऑटोनॉमी आहे ती हॅम्पर होण्याची शक्यता आहे. म्हणून इथे ऑपोज केलं गेलेलं होतं आणि आता मिनिस्ट्रीने म्हणलेलं आहे की आम्ही असं आता मर्जर नाही करत आहोत. ही एक बातमी झाली. आता पुढची बातमी, विश्वकर्मा स्कीम विल एड 30 लाख आर्टिसन्स फॅमिलीज. इंडिपेंडन्स डे स्पीच मध्ये ही स्कीम अनाउन्स केली गेलेली होती. त्याचं नाव काय आहे, विश्वकर्मा स्कीम. आणि या स्कीमच्या अंडर जे आर्टिस्ट लोक आहेत त्यांच्या फॅमिलीजला इथे मदत केली जाणार आहे किंवा त्यांना एम्पावर केलं जाणार. मग इंडिपेंडन्स डे स्पीच मध्ये ही स्कीम प्राईम मिनिस्टर यांनी सांगितलेली होती आणि आता कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स यांनी याला फॉर्मली अप्रूव्ह केलेलं आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स दे अप्रूव्ड दिस स्कीम आणि त्याचं बजेट किती आहे, 13,000 करोड एवढं त्याचं बजेट आहे. आणि ही स्कीम बेसिकली इंडिपेंडन्स डे स्पीच मध्ये या क्राफ्ट पर्सन्स जे आहेत त्यांना क्रेडिट सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी अनाउन्स केली गेली. तर तुम्हाला तुमच्या स्किल्स ज्या आहेत त्या अजून चांगल्या पद्धतीने शो करण्यासाठी क्रेडिट सपोर्ट तिथे प्रोव्हाइड केला जाईल. ही स्कीम 2023-24 पासून पुढे 2027-28 पर्यंत कंटिन्यू राहणार. या स्कीम बद्दल अजून काही डिटेल्स त्यांनी दिलेल्या होत्या. सगळ्यात पहिले तर सेंटर गव्हर्नमेंट जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांनी म्हणलेलं आहे की ही जी स्कीम आहे याचं एम काय, टू स्ट्रेंथन अँड नर्चर गुरु शिष्य परंपरा. असा एक शब्द प्रॉपर आलेला आहे त्यामध्ये, गुरु शिष्य परंपरा और दी फॅमिली बेस्ड प्रॅक्टिस ऑफ ट्रेडिशनल स्किल्स. म्हणजे ट्रेडिशनल स्किल्स हे एज्युकेशन बद्दल नाही म्हणत आपण डायरेक्टली, पण जे आर्टिस्ट आहेत त्यांच्यामध्ये आपण बघू शकतो की एक 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 व्यक्ती आहे, त्याला त्याच्या गुरुनी ते ज्ञान दिलेलं आहे आणि मग ते ज्ञान तो इथून पुढे अजून त्याच्या पुढच्या जनरेशनला देणार आहे. असं करत करत ती पूर्ण परंपरा पुढे चालू आहे. म्हणून इथे म्हणलं जाते की एम काय आहे, टू स्ट्रेंथन अँड नर्चर दी गुरु शिष्य परंपरा और दी फॅमिली बेस्ड प्रॅक्टिस ऑफ ट्रेडिशनल स्किल्स बाय आर्टिसन्स अँड क्राफ्ट्स पीपल हु आर वर्किंग विथ देअर हँड्स अँड टूल्स. तो ती परंपरा पुढे सरकवण्यासाठी एकतर हे काम करणार. त्यासोबतच ही जी स्कीम आहे याचं एम काय असेल, इट ऑल्सो एम टू इम्प्रूव्हिंग दी क्वालिटी ॲज वेल ॲज रीच ऑफ दी प्रोडक्ट. हे सगळ्यात महत्वाचं आहे की ते जे प्रोडक्ट बनवतायत, आर्टिस्ट लोक जे प्रोडक्ट बनवतायत त्यांची रीच वाढवायची, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते प्रोडक्ट पोहोचले पाहिजे आणि त्या लोकांचा म्हणजे जे क्राफ्ट पर्सन्स आहेत त्यांचं यामध्ये बेनिफिट झाला पाहिजे. हे पण एक एम या योजनेचं, या स्कीमचं तिथे ठेवलं गेलेलं आहे. विश्वकर्मा असं नाव त्यांनी तिथे, विश्वकर्मा म्हणजे कोणाला म्हणतात ते, तर जे आर्टिसन्स आहेत त्यांना विश्वकर्मा हे नाव तिथे ते देत आहेत. ही फक्त भारतातच नाही तर जगामध्ये त्यांचे प्रोडक्ट वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचावे यासाठी प्रयत्न या स्कीमच्या अंडर केले जाणार आहेत. आणि मग प्रॉपर इथे काही आकडे पण दाखवले होते की आर्टिसन अँड क्राफ्ट पीपल विल गेट दिस प्रधानमंत्री विश्वकर्मा सर्टिफिकेट. एक त्यांना आय कार्ड पण मिळणार आहे, ID कार्ड ते पण तिथे मिळणार आहे. आणि क्रेडिट सपोर्ट जो आहे तो पहिल्या ट्रांचेमध्ये 1 लाख रुपयाचा क्रेडिट सपोर्ट त्यांना मिळेल. सेकंड ट्रांचे जो असेल त्यामध्ये 2 लाख रुपयाचा क्रेडिट सपोर्ट त्यांना मिळेल. आणि मग यावरती तो इंटरेस्ट रेट जो असणार आहे तो 5% कन्सेशनल इंटरेस्ट रेट त्यामध्ये असेल. म्हणजे ही अमाऊंट त्यांना मिळणार आणि ही रिटर्न करण्यासाठी कन्सेशनल इंटरेस्ट रेट ऑफ 5% राहील. तसंच एक शेवटी त्यांनी नंबर दाखवला होता की 30 लाख फॅमिली, असे नंबर महत्वाचे राहतात. आपल्याला माहिती पाहिजे की ही एवढी स्कीम आहे, हजारो करोड खर्च होत आहे, तर किती लोकांपर्यंत त्याचा फायदा जातोय. तर 30 लाख फॅमिलीज आहेत त्यांना या 5 वर्षाच्या स्कीमच्या काळामध्ये तिथे फायदा पोहोचवला जाणार आहे.
30 लाख फॅमिलीज. ठीक आहे. तर ही विश्वकर्मा स्कीम आहे. डायरेक्टली परीक्षेमध्ये याबद्दल विचारलं जाऊ शकते. विश्वकर्मा स्कीम, विश्वकर्मा काय नाव आहे स्कीमचं? विश्वकर्मा स्कीम, जे इंडिपेंडन्स डे स्पीच मध्ये प्राईम मिनिस्टरनी अनाउन्स केलेली होती. ओके, तर हा एक पॉइंट झाला. पुढचा पॉइंट आहे डिजिटल इंडिया प्रोग्राम जो आहे ना, डिजिटल इंडिया प्रोग्राम, त्याचं एक्सपान्शन करण्यासाठी काही अमाऊंट जी आहे ती वेगळी काढून ठेवलेली आहे. डिजिटल इंडिया आपण सगळ्यांनी बघितलेलं नाव, डिजिटल इंडिया बऱ्याच महत्वाच्या ज्या स्कीम्स आहेत किंवा इनिशिएटिव्ह आहेत या प्रोग्रामच्या अंडर ऑलरेडी घेतले गेलेले आहेत. आणि आता याला एक्सपांड केलं जातंय. 14,903 करोड एवढी जी अमाऊंट आहे त्यासाठी वेगळी काढली गेलेली आहे. आणि मग इथे बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी दाखवलेल्या होत्या की युनियन कॅबिनेटनी 5 वर्ष एक्सटेन्शन तिथे अनाउन्स केलं आहे. म्हणजे डिजिटल इंडिया प्रोग्राम जो आहे तो अजून 5 वर्ष पुढे एक्सटेंड होतोय. आणि मग यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तिथे सांगितलेल्या होत्या की एक्सपान्शन ऑफ द डिजिटल इंडिया प्रोग्राम, एक तर 5 वर्ष पुढे एक्सटेंड होतोय डिजिटल इंडिया प्रोग्राम आणि त्याला एक्सपांड केलं जातं. आणि त्यामध्ये एक ऑर्गनायझेशन आहे आपली कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, सर्ट इन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडिया. म्हणजे भारतामध्ये जे काही सायबर सिक्युरिटी रिलेटेड काहीही इश्यू झाला तर त्यासाठी नोडल एजन्सी म्हणून या सर्ट इन कडे बघितलं जातं. तर ही जी सर्ट इन नावाची ऑर्गनायझेशन आहे याला देखील या प्रोग्रामच्या एक्सपान्शनच्या अंडर या सर्ट इनला देखील एक्सपांड केलं जाणार आहे. तसंच पुढे अजून काय म्हणतायत ते की डिजिटल इंडियाचा हा जो एक्सपांडेड प्रोग्राम असेल याच्या अंडर 6.25 लाख एवढे जे IT प्रोफेशनल्स आहेत यांना अपस्किलिंग आणि रिस्किलिंग प्रोव्हाइड केलं जाईल. अपस्किलिंग म्हणजे ऑलरेडी त्यांची जी स्किल लेवल आहे त्यामध्ये जर काही अजून नवीन करता येत असेल तर ते तिथे केलं जाऊ शकेल, त्यांचे स्किल्स अजून जास्त वाढवल्या जातील. किंवा त्यांना जर काही नवीन स्किल्स लागणार असतील तर त्या नवीन स्किल्सही त्यांना प्रोव्हाइड केल्या जातील. तो किती? 6.25 लाख IT प्रोफेशनल्स विल रिसीव्ह अपस्किलिंग अँड रिस्किलिंग ट्रेनिंग. त्यासोबतच 2.65 लाख एम्प्लॉईज विल रिसीव्ह इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ट्रेनिंग. तर हा एक पहिला मुद्दा त्यामध्ये आला की या डिजिटल इंडिया प्रोग्रामच्या एक्सपान्शन मध्ये सर्ट इनला पहिले तर एक्सपांड केलं जाते. त्यामध्ये वेगवेगळे IT प्रोफेशनल्स जे आहेत ते त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाते. त्यासोबतच एक ऍप तुम्ही ऐकलं असेल, उमंग नावाचं एक ऍप आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT यांच्या अंडर उमंग नावाचं एक ऍप आहे. उमंगचा फुल फॉर्म काय? युनिफाईड मोबाईल ऍप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. युनिफाईड मोबाईल ऍप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. तर हे जे उमंग ऍप आहे, उमंग ऍप याच्यामध्ये अजून काही गव्हर्नमेंट सर्व्हिसेसला तिथे ऍड केलं गेलेलं. उमंग ऍप वरती तसं काय होते तर त्या ऍप वर जर तुम्ही बघितलं, तुम्ही गॅसचं जे बिल आहे ते पे करू शकता, लाईटचं बिल पे करू शकता. त्यानंतर काही केंद्रीय विद्यालय स्कूल्स जे आहेत त्यांनाही त्यावरती ऍड केलं गेलेलं आहे. अँड अ लॉट ऑफ अदर थिंग्स आर देअर की जे त्या उमंग ऍप वरून तुम्ही करू शकता. जस्ट लाईक एक ऍप, त्यामधून सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या गव्हर्नमेंटच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या ऍक्सेस करू शकता. असं ते उमंग नावाचं ऍप आहे. आता ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी त्यावरती होत्या आणि अजून 1700 गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ज्या आहेत या प्लॅटफॉर्म वरती ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि 540 अजून सर्व्हिसेस त्यामध्ये ऍड केला जाणार. So right now you are having 1,700 government services on this Umang platform and there will be additional 540 more services on this platform. हा एक मुद्दा झाला. अजून एक जर म्हणलं तर एक डिजिलॉकर नावाचं एक आपलं ऑनलाईन रिपॉझिटरी आहे. सगळ्यांनी ऐकलं असेल डिजिलॉकर बद्दल. सो इट इज द ऑनलाईन रिपॉझिटरी विच इज ऑपरेटेड बाय द गव्हर्नमेंट, की जे ऑफिशियल डॉक्युमेंट तुम्ही तुमचे या डिजिलॉकर मध्ये ठेवू शकता. तर हे जे डिजिलॉकर आहे अंडर द एक्सपांडेड डिजिटल इंडिया प्रोग्राम, MSMEज जे आहेत त्यांच्यासाठी देखील या डिजिलॉकरला एक्सपांड केलं जाईल. म्हणजे MSME मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस किंवा जे MSME आपण म्हणतो त्या देखील या डिजिलॉकर या फॅसिलिटीजचा फायदा तिथे करून घेऊ शकतील.
सो हे वेगवेगळे मुद्दे डिजिटल इंडिया प्रोग्राम याच्या एक्सपान्शनशी रिलेटेड इथे त्या न्यूज मध्ये त्यांनी दिलेले होते. इथून पुढे अजून आता एवढा प्रोग्राम जर एक्सपांड होतोय तर या रिलेटेड बातम्या ज्या आहेत या अजून पुढे येतच राहतील, पण ही एक बातमी त्यातल्या त्यात महत्वाची होती. आता पुढे एक GS1 मध्ये कल्चर आणि प्रिलिम्स मध्ये डायरेक्टली याबद्दल काही ना काहीतरी विचारलं जाऊ शकते. एक बातमी होती या मंदिराशी रिलेटेड बातमी. कोणतं मंदिर आहे हे? तर जगन्नाथ टेम्पल भुवनेश्वरच्या ओडिशाच्या भागामध्ये. तर इथे काय झालेलं आहे, त्या मंदिरामध्ये ना क्रॅक्स आलेले आहेत. तर मंदिराचा एक भाग आहे त्याचं नाव आहे नट मंडप. त्यामध्ये क्रॅक आलेले आहेत आणि त्यामुळे कन्सर्न्स तिथे काही रेज होत आहेत. मंदिरामध्ये काही क्रॅक्स आलेले आहेत. मंदिर सगळ्यांना माहिती आहे, जगन्नाथ टेम्पल, आणि कुठे तर भुवनेश्वरच्या भागामध्ये. आणि तिथं मंदिरामध्ये त्या मंडप जे आहे तिथे क्रॅक्स आलेले आहेत. आणि मग नेमकं काय इथे म्हणलं गेलेलं आहे, तर हे जे मंदिर आहे हे 12th सेंचुरी मधलं हे मंदिर आहे. आता मंदिर जर आपण बघितलं तर इथे एक तर आपल्याला काय बघायला मिळते की टेम्पल कन्स्ट्रक्शन मध्ये नगरा स्टाईल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर, त्यानंतर द्राविडा स्टाईल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर, आणि तिसरं म्हणजे वेसरा स्टाईल ऑफ टेम्पल आर्किटेक्चर. हे 3 टेम्पल आर्किटेक्चरचे स्टाईल असतात. अजून यामध्ये बरंच आतमध्ये आपल्याला तिथे कल्चर या विषयात वाचायला मिळते. बट एक जर आपण इथे शब्द बघितला, हा मंडप म्हणजे काय असतं? मंडप म्हणजे एक प्रकारचा हॉल असतो. जसं आपण कोणत्याही मंदिरात गेलो तर आपल्याला सुरुवातीला एक मोठा हॉल लागतो, त्यानंतर आतमध्ये अशी जागा जिथे देव ठेवलेले आहेत आणि त्या जागेला आपण काय म्हणतो? गर्भगृह म्हणतो. तर हा जो मंडप आहे, आता वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंडप असतात. जसं हा जो मंडप आहे इथे याचं नाव काय? नट मंडप. नट मंडप म्हणजे काय? जिथे डान्सिंग ऍक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या जात आहेत. नट मंडप म्हणजे डान्सिंग हॉल आहे. तर हे जे जगन्नाथ टेम्पल कॉम्प्लेक्स आहे इथे काही बीम्स मध्ये क्रॅक डेव्हलप होत आहेत. हे जे बीम आहेत, जे तिथे बीम लावलेले आहेत तिथे त्या नट मंडप मध्ये काय होतंय? क्रॅक्स डेव्हलप होत आहेत. आणि मग हे एक तर कन्सर्न का बरं आहे? कारण एवढं जुनं मंदिर आहे त्यामध्ये क्रॅक्स होत आहेत. आणि दुसरं म्हणजे हे पूर्ण ह्याचं जे एक डागडुजीचं काम जे आहे ना हे पूर्ण झालंय असं एका रिपोर्टमध्ये सांगितलं गेलेलं होतं की द ऑब्झर्वेशन कम्स इवन ॲज ASI म्हणजे काय? आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हॅज इन्फॉर्म्ड द टेम्पल ऍडमिनिस्ट्रेशन दॅट द रिपेअर्स ऑफ जगमोहन आणि दुसरं म्हणजे नट मंडप हे कंप्लीट झालेलं आहे या मंदिराचं. आता जगमोहन हा शब्द एक इथे आलेला आहे. जगमोहन म्हणजे नेमकं काय? तर हा एक असा हॉल आहे. त्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हॉल आहेत. एक आहे नट मंडप म्हणजे डान्सिंग हॉल. जगमोहन म्हणजे काय? जगमोहन हा असा हॉल आहे विच इज फेसिंग दी सॅन्क्टम सॅन्क्टोरम. आणि तो जो मेन हॉल आहे त्यामध्ये देखील काही असे क्रॅक्स आलेले होते आणि त्याचं रिपेअर पूर्ण झालंय असं म्हणले. टेम्पल ऍडमिनिस्ट्रेशनने काय सांगितलंय की याचं रिपेअर आमचं पूर्ण झालेलं आहे. आणि मग नंतर पुन्हा ती क्रॅक तिथे दिसली. सो दिस इज द इश्यू. आणि हे बातमी जर बघितली तर होऊ शकेल तेवढी जास्त पुढे तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाची नाही राहणार, पण हे नाव महत्वाचे. नट मंडप म्हणजे तो डान्सिंग हॉल, जगमोहन म्हणजे सॅन्क्टम सॅन्क्टोरम ज्याला गर्भगृह देखील म्हटलं जातं. गर्भगृह, त्या गर्भगृहाच्या एक्झॅक्ट समोरचा जो हॉल आहे त्याला काय म्हटलं जातंय? जगमोहन म्हटलं जातंय. तो यांचं रिपेअर वर्क कंप्लीट झालेलं आहे असं देखील तिथे म्हटलं गेलेलं होतं. इथे त्यांनी फोटो दाखवलेला आहे, या मंदिराचा फोटो. आणि ही बातमी जी आहे ही तुम्हाला स्पेशली प्रिलिम्स मध्ये ते जे शब्द आहेत त्यामुळे महत्वाची राहू शकेल. नट मंडप आणि जगमोहन हे 2 शब्द आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आता पुढची बातमी आहे ही इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये किंवा स्पेशली प्रिलिम्स मध्ये जेव्हा वेगवेगळे इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह त्याबद्दल प्रश्न विचारले जातात तिथे ही बातमी रिलिव्हंट राहू शकेल. बातमी काय होती की सेंटर अँड WHO म्हणजे आपले जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे दोघं मिळून काय लॉन्च करणार आहेत?
तर ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ, नाव लक्षात ठेवून घ्या, ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ, इंडिया आणि WHO मिळून याला लॉन्च करणार आहे. आणि हे कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे लॉन्च होत आहे, कुठे लॉन्च होत आहे, त्याबद्दल पुढे मग त्यांनी माहिती दिली की इंडिया इन कोलॅबोरेशन विथ दिस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विल लॉन्च दिस ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ. G20 समिट जी आता सुरू आहे आपली, तर त्या अंडर गांधीनगर इथं हा इनिशिएटिव्ह ते लॉन्च करणार आहेत, ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ. आता हे काय, याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे या इनिशिएटिव्हचं, त्याबद्दल मग ते पुढे सांगत होते. असा पहिलाच असा हा ग्लोबल इनिशिएटिव्ह असणार आहे विच इज एम्ड ॲट डेटा कॉन्व्हर्जन्स, इंटरफेस ऑफ हेल्थ प्लॅटफॉर्म्स अँड इन्व्हेस्टमेंट इन डिजिटल हेल्थ स्पेस अराउंड दी ग्लोब. म्हणजे डिजिटल हेल्थ, स्पेशली नाव आलेलं आहे डिजिटल हेल्थ, तर तिथे वेगवेगळे जे हेल्थ प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एका ठिकाणी आणलं जाईल. त्यानंतर डेटा कॉन्व्हर्जन्स, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जो हेल्थ रिलेटेड डेटा आहे किंवा एखाद्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जो हेल्थ रिलेटेड डेटा आहे त्याला एका ठिकाणी कॉन्व्हर्ज केलं जाईल. आणि त्यासोबतच काही रिलिव्हंट इन्व्हेस्टमेंट जिथे करणं गरजेचं आहे तिथे इन्व्हेस्टमेंट केल्या जाते. द ग्लोबल डिजिटल प्लॅटफॉर्म हा जो पूर्ण ग्लोबल इनिशिएटिव्ह तिथे लॉन्च केला जातं, इट वुड इन्क्लूड अँड इन्व्हेस्टमेंट ट्रॅकर. मग या प्लॅटफॉर्म वरती काय काय असणार आहे, तर एक तर असणार आहे इन्व्हेस्टमेंट ट्रॅकर, दुसरं एक असणार आहे आस्क ट्रॅकर. आस्क ट्रॅकर कशासाठी, टू अंडरस्टँड हू नीड्स व्हॉट काइंड ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही या आस्क ट्रॅकर मध्ये तिथे विचारू शकता किंवा सांगू शकता आणि त्यानुसार इन्व्हेस्टमेंट्स तिथे केल्या जातील. ऑल्सो इट विल हॅव अ लायब्ररी ऑफ एक्झिस्टिंग डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म्स, जेणेकरून आतापर्यंत काय अवेलेबल आहे आणि इथून पुढे काय अवेलेबल होणार आहे याची एक पूर्ण आयडिया आपल्याला तिथे मिळणार. बट एवढं आतमध्ये जायची गरज नाही. यू नीड टू नो की इंडिया अँड दिस WHO दे आर हॅव्हिंग दिस जॉईंट इनिशिएटिव्ह ज्याचं नाव आहे ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ. G20 समिटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ड्युरिंग दिस G20 समिट हे इथे इनिशिएटिव्ह लॉन्च केला जातो. द समिट इज ऑल्सो वर्किंग ऍट गार्नरिंग सपोर्ट फॉर, या G20 समिट मध्ये ते म्हणतायत की अजून एक इथे काम चालू आहे की एक इनिशिएटिव्ह आहे क्लायमेट अँड हेल्थ इनिशिएटिव्ह, त्याचं नाव आहे क्लायमेट अँड हेल्थ इनिशिएटिव्ह. काय नाव आहे, क्लायमेट अँड हेल्थ इनिशिएटिव्ह. तर हा जो इनिशिएटिव्ह आहे हा इंडियामध्ये सुरू करण्यासाठी पूर्ण जगातल्या वेगवेगळ्या देशांचा सपोर्ट घेण्याचं कामही या मीटिंग मध्ये सुरू आहे. अजून हा इनिशिएटिव्ह फायनल नाही झालेला आहे, पण इनिशिएटिव्हचं नाव लक्षात घ्या, क्लायमेट अँड हेल्थ इनिशिएटिव्ह विच इज इन कोलॅबोरेशन विथ दिस एशियन डेव्हलपमेंट बँक. एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे त्यांच्यासोबत आपण हा इनिशिएटिव्ह तिथे प्लॅन करतोय ज्याचं नाव आहे क्लायमेट अँड हेल्थ इनिशिएटिव्ह. प्रिलिम साठी हे महत्वाचं राहू शकेल. असं जर म्हणलं किंवा वर्ल्ड बँक सोबत आपण करतोय तर ते चुकीचं होईल. इट इज एशियन डेव्हलपमेंट बँक. एशियन डेव्हलपमेंट बँक याचं हेडक्वार्टर कुठे आहे ते लक्षात ठेवा, मनिला. मनिला कुठे येते, फिलिपाईन्सची कॅपिटल आहे. तो तिथे या एशियन डेव्हलपमेंट बँकचं हेडक्वार्टर आहे. क्लायमेट अँड हेल्थ इनिशिएटिव्ह जो इंडिया आणि ADB हे दोघं मिळून करणार आहेत. सो त्यासाठी सपोर्ट इथे कलेक्ट केला जातोय या समिट मधून. लोकांचा सपोर्ट, देशांचा सपोर्ट इथे घेतला जातोय. त्यासोबतच दे आर ऑल्सो ट्राइंग टू लॉन्च पेशंट अँड हेल्थ केअर वर्कफोर्स मोबिलिटी पोर्टल. पूर्ण एक पेशंट आणि हेल्थ केअर वर्कफोर्स मोबिलिटी पोर्टल हे लॉन्च करण्यासाठी देखील इथे या मीटिंग मध्ये वेगवेगळ्या देशांचं जे कोलॅबोरेशन आहे, कोऑपरेशन आहे ते तिथे घेतलं जातं. बट हा दुसरा पॉईंट जरी तेवढा आता महत्वाचा नसला तरी ते क्लायमेट अँड हेल्थ इनिशिएटिव्ह लक्षात ठेवा. कोणासोबत आहे तर एशियन डेव्हलपमेंट बँक सोबत ते आहे. ठीक आहे, तर ही एक बातमी झाली. पुढची बातमी आहे, हाय इन दी अँडीज वॉटर लेवल फॉल्स टू हिस्टॉरिक लो. अँडीज माउंटेन रेंज जी आहे, अँडीज माउंटेन रेंज कुठे आली ही अँडीज माउंटेन रेंज, तर ही आली आहे साऊथ अमेरिकेमध्ये. साऊथ अमेरिका तिथे ही अँडीज माउंटेन रेंज आहे. साऊथ अमेरिकेचा एक जर पूर्ण जो एरिया जर तुम्ही बघितला सो इट इज जस्ट लाईक की असा जो पूर्ण भाग आहे साऊथ अमेरिकेचा, तर
पूर्ण इथून सुरू होते आणि खालपर्यंत ही आपल्याला पूर्ण अशी एक अँडीज माउंटेन रेंज बघायला मिळते. आणि मग या भागामध्ये एक लेक आहे जो जगातला सगळ्यात उंच असा लेक आहे, हायेस्ट लेक इन दी वर्ल्ड, ज्याचं नाव काय आहे, लेक टिटिकाका. आता प्रॉब्लेम असं झालाय की या लेक टिटिकाका मधलं जे पाणी आहे त्याची पातळी खाली खाली चाललेली आहे आणि तो एक कन्सर्न इथे आहे. म्हणजे ऑल टाइम लो इथपर्यंत ते आता आलेलं की आतापर्यंत एवढं खाली नाही गेलं, तिथपर्यंत आता खाली जाणार आहे. तो हा जो लेक टिटिकाका आहे त्याबद्दल इथे त्यांनी काही मुद्दे सांगितलेले होते. द वॉटर्स ऑफ लेक टिटिकाका आर विदिन 25 सेंटीमीटर ऑफ देअर ऑल टाइम लो. म्हणजे अजून जर 25 सेंटीमीटर ते खाली गेलं तर एवढं आतापर्यंत कधी खाली गेलेलं नव्हतं, तेवढं ते खाली जाणार आहे. आणि हा रेकॉर्ड जो आहे तो 1996 मध्ये त्यांनी सेट केलेला होता लेक टिटिकाकानी. म्हणजे 1996 मध्ये ते एवढा खाली गेलेलं होतं आणि आता पुन्हा ते पाणी जे आहे ते खाली जाते. मग याचे कारण काय आहेत त्याबद्दलचे एक अनालिसिस पुढे ते सांगतात. सगळ्यात पहिले लेक टिटिकाका, दिस इज दी मॅसिव्ह बॉडी ऑफ वॉटर ऍट दी ब्रीड सॅपिंग अल्टिट्यूड. एक विश्लेषण वापरलेलं म्हणजे खूप उंचावरती आहे ते अँडीज माउंटेन रेंज मध्ये खूप उंचावर असलेला हा लेक आहे लेक टिटिकाका, विच इज बॉर्डर बिटवीन बोलिव्हिया अँड पेरू. पहिले तर हे लक्षात ठेवा की हा जो लेक टिटिकाका आहे हा बोलिव्हिया आणि पेरू यांच्या दरम्यान आपल्याला अँडीज माउंटेन रेंज मध्ये बघायला मिळतो. हा जगातला सगळ्यात उंच असा लेक आहे, हायेस्ट ऑफ दी वर्ल्ड लार्ज लेक. आणि साऊथ अमेरिका जिथे हा लेक आहे ना, साऊथ अमेरिकेमधला हा दुसरा सगळ्यात मोठा लेक आहे. मग साऊथ अमेरिकेमधला दुसरा सगळ्यात मोठा लेक जर म्हणतायत तर पहिला कोणता आहे, तर सगळ्यात मोठा लेक आहे व्हेनेझुएला मधला लेक मराकायबो. लेक मराकायबो, दिस इज दी लार्जेस्ट लेक इन साऊथ अमेरिका. आणि त्यानंतर लेक टिटिकाका हा सेकंड लार्जेस्ट लेक साऊथ अमेरिकेमधला आपल्याला इथे बघायला मिळतो. नीट लक्षात घ्या, लेक टिटिकाका इट इज हायेस्ट इन दी वर्ल्ड आणि साऊथ अमेरिकेमधला सेकंड लार्जेस्ट असा तो लेक आहे. आणि मग हा जो लेक आहे दिस इज कनेक्टेड टू दिस कॅरिबियन सी. दिस लेक टिटिकाका विच इज कनेक्टेड टू लेक कॅरिबियन सी अँड ब्राझिल्स लागोआ डोस पॅटोज, जो एक कोस्टल लगून आहे त्याच्याशीही हा लेक जो आहे तो जोडला गेलेला आहे. ते तेवढं जरी महत्वाचं नसलं तरी लेक टिटिकाका हे आपल्याला माहिती पाहिजे की बोलिव्हिया आणि पेरू यांच्या दरम्यान आहे, जगातला सगळ्यात उंच असा तो लेक आहे आणि त्यासोबतच साऊथ अमेरिकेमधला दुसरा सगळ्यात मोठा हा लेक आहे. ठीक आहे, तर हा एक मुद्दा झाला. आता इथे काय होतंय नेमकं, काय इथे प्रॉब्लेम काय आहे की पाणी खाली का जात आहे, त्याबद्दल ते सांगतात की हे जे लेवल्स आहेत लेक टिटिकाका मधले हे प्रोग्रेसिव्हली डिक्रीज होत आहेत. म्हणजे हळूहळू ते खाली खाली येते पाणी आणि त्यासाठी वेगवेगळे घटक तिथे रिस्पॉन्सिबल आहेत. मेटिओरोलॉजिकल फॅक्टर्स, हायड्रोलॉजिकल फॅक्टर्स, क्लायमॅटिक फॅक्टर्स. आणि मग खाली अजून ते त्याला एक्सप्लेन करतायत की काय होतंय, तर या लेक मध्ये ना एकतर पाऊस पडत नाहीये आणि दुसरं म्हणजे नद्यांचं पाणी तिथपर्यंत पोहोचत नाहीये किंवा जे पोहोचतंय ते सफिशियंट नाहीये. आणि त्यामुळे हा लेक जो आहे त्याची लेवल खाली खाली जाते. म्हणजे कोणत्याही लेकचा तोच प्रॉब्लेम होतो की पाऊस जर नाही पडला किंवा तिथं जर नदीचं पाणी येऊन मिळत नाहीये तर त्याची लेवल खाली खाली जाणार. तेच इथे होत आहे. द रेनफॉल अँड द इनफ्लो टू दी लेक फ्रॉम दी पेरुवियन रिव्हर. पेरुवियन रिव्हर म्हणजे काय, पेरू हा जो देश आहे तिथून ज्या नद्या येत आहेत त्या भागामधून तिथे पाणी जे आहे ते सफिशियंट वे मध्ये येत नाहीये आणि त्यामुळे इथे काय होत आहे, तर पाण्याची पातळी जी आहे ती वरती जात नाही. एक तर पाऊस आणि दुसरं म्हणजे नद्याचं पाणी. नंतर अजून काय म्हणतायत ते, इट इज हेवीली पोल्युटेड ऑल्सो. इथे एक शहर आहे जवळ त्याचं नाव आहे एल अल्टो. 10 लाख लोक त्या शहरामध्ये राहतात आणि इथे काय होत आहे, तर त्या शहरामधून पूर्ण वेस्ट जे आहे ते या पूर्ण लेक टिटिकाकामध्ये ऍड होत आहे. ऍडिशनली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते आणि त्यामुळे इथल्या बायोडायव्हर्सिटी वरती देखील मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. सो हा लेक टिटिकाकाशी रिलेटेड एक इश्यू त्यांनी सांगितला. म्हणजे एका बाजूला प्रिलिम्स मध्ये ज्या फॅक्ट लागतात त्या याच्या आधीच्या स्लाइडवर होत्या आणि मेन्स मध्ये आपल्याला जे 1 ते 2 पॉइंट जरी यामधून निघतायत तरी अजून बाकीच्या बातम्यांमधूनही असे पॉइंट निघू शकतील.
कारण असं विचारणार नाही लेक टिटिकाकामध्ये काय होतं, बट कोणत्याही भागामध्ये ह्युमन इंटरफिअरन्समुळे काय काय इथे इम्पॅक्ट होतो त्या एखाद्या पाण्याच्या भागामध्ये किंवा एखाद्या जमिनीच्या भागामध्ये, त्याबद्दल प्रश्न जर आला सो हे उदाहरण म्हणून लिहू शकतो आपण. भलेही हा प्रश्न नाही आला तरी हे उदाहरण म्हणून लिहिता येईल की काय काय होतंय, किंवा नद्यांमधलं पाणी त्या लेकमध्ये जात नाहीये, पाऊस कमी झालेला आहे, त्यानंतर त्या शहरामधून पूर्ण कचरा त्या लेकमध्ये जातोय, मासेमारी होतीये मोठ्या प्रमाणात. हे 3-4 मुद्दे इथून आपल्याला इथे बाहेर काढता येत आहेत. ठीक आहे, तो हा एक पॉइंट झाला. नंतर नेक्स्ट न्यूज होती, नाऊ ड्रोन्स टू मॉनिटर प्रोग्रेस क्वालिटी ऑफ ऍसेट प्रोड्युस्ड ऍट दिस मनरेगा वर्क साइट. म्हणजे मनरेगा वर्क साइट जिथे मनरेगाचे कामं होत आहेत तिथे कोणत्या प्रकारचे कामं केले जात आहेत, त्याची काय क्वालिटी आहे हे मॉनिटर करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. आणि मग हे आपण एक तर टेक्नॉलॉजीच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघू शकतो की कसं वेगवेगळ्या गव्हर्नन्स रिलेटेड कामांमध्ये टेक्नॉलॉजी वापरली जाते. आणि मग काय म्हणलं त्यांनी की इनक्रीजिंग इट्स सर्व्हेलन्स ऑफ वर्क साइट अंडर दिस मनरेगा स्कीम. युनियन मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, मिनिस्ट्रीचं नाव लक्षात घ्या, युनियन मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांनी काय म्हणलेलं आहे की आम्ही आता ड्रोनचा वापर करणार आणि त्यामुळे काय होणार तर या स्कीमचा जो प्रोग्रेस किती झालेला आहे आणि जे काही कामं होत आहेत त्याची क्वालिटी कशी आहे हे आम्हाला व्यवस्थित मॉनिटर करता येईल. तो ते क्वालिटी मॉनिटर करण्यासाठी, त्या स्कीमचा प्रोग्रेस मॉनिटर करण्यासाठी ड्रोनचा वापर इथे केला जाणार आहे. ठीक आहे, आणि मग एक पूर्ण एसओपी पण त्यामध्ये रिलीज केली गेली. एसओपी म्हणजे काय, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. आणि त्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं की आम्ही ड्रोनचा वापर कुठे कुठे करणार, कुठे कुठे आम्ही ड्रोन्सचा वापर करतो आहोत. तर सगळ्यात पहिले त्यांनी म्हणलेलं आहे की सर्वे करण्यासाठी, की आता जे कामं चालू आहेत त्यांचा सर्वे करण्यासाठी आम्ही ड्रोन वापरणार, सर्वेइंग ऑफ दी ऑन गोईंग वर्क. नंतर इन्स्पेक्टिंग दी कम्प्लिटेड वर्क, जे काही पूर्ण झाले काम त्याचं इन्स्पेक्शन करण्यासाठी ड्रोनचा वापर आम्ही करणार. त्यानंतर इम्पॅक्ट असेसमेंट, जे काम झालं त्यामुळे त्या भागामध्ये काय इम्पॅक्ट पडला, लोकांच्या लाईफमध्ये काही मेजर चेंज त्या कामामुळे झाला की नाही झाला हे चेक करण्यासाठी ड्रोनचा वापर होईल. आणि स्पेशल इन्स्पेक्शन इन केस ऑफ कंप्लेंट, जर कोणी कंप्लेंट केली एखाद्या कामाबद्दल तर त्या केसमध्ये इन्स्पेक्शनसाठी पण ड्रोनचा वापर आम्ही करणार. तर हे काही मुद्दे त्यांनी इथे सांगितलेले होते की त्या मनरेगा स्कीम मध्ये आम्ही ड्रोनचा वापर कसा करणार. म्हणजे इथे तुम्ही GS2 मध्ये गव्हर्नन्स या टॉपिक मध्ये देखील याला बघू शकता. एक उदाहरण म्हणून हे चांगलं तिथे आपण लिहू शकतो. ठीक आहे, तो ही एक बातमी झाली. नंतर एक बातमी होती, प्रेसिडेंट मुर्मू लॉन्चेस वॉरशिप, आणि त्याचं नाव काय, विंध्यगिरी. ही वॉरशिप आहे ज्याचं नाव आहे विंध्यगिरी. ही प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांनी इथे लॉन्च केलेली होती. आता याबद्दलची माहिती पुढे त्यांनी दिलेली आहे की प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू लॉन्च विंध्यगिरी, नाव लक्षात ठेवा, विंध्यगिरी, द लास्ट इन दी सिरीज ऑफ 3 प्रोजेक्ट 17A. काय नाव आहे प्रोजेक्टचं, प्रोजेक्ट 17A. हे फ्रिगेट शिपशी रिलेटेड हा प्रोजेक्ट आहे. आणि मग त्या फ्रिगेट शिप मधली ही जी शेवटची शिप आहे त्याचं नाव आहे विंध्यगिरी. ही आता लॉन्च झाली. इंडियन नेव्हीनी ह्याला बनवलेलं आहे. कुठेही बनवली गेली होती तर कलकत्तामध्ये जे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स नावाची एक कंपनी आहे, GRSE म्हणजे काय, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. तर या कंपनीने याला बनवलेलं होतं इंडियन नेव्हीसाठी. आणि ही तिसरी शिप होती विंध्यगिरी, प्रोजेक्ट 17A. अल्फा असं त्याचं नाव आहे, फ्रिगेट शिपचा हा प्रोजेक्ट आहे. तर असं विचारलं जाऊ शकते प्रोजेक्ट 17A कशाशी रिलेटेड आहे. सो यू नीड टू नो की हा जो 17A आहे हा फ्रिगेटशी रिलेटेड आहे. नाहीतर ते म्हणले की सबमरीनशी रिलेटेड आहे का, तर ते चुकीचं होऊन जाईल. इट इज रिलेटेड टू दी फ्रिगेट. ठीक आहे, तो ही एक बातमी झाली. नंतर NDMA. NDMA म्हणजे काय, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सी और ऑथॉरिटी यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी टेस्ट केलेली आहे
ज्याचं नाव आहे सेल ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी. डिझास्टर मॅनेजमेंट जो आपला GS3 मध्ये येतो, डिझास्टर मॅनेजमेंट, त्याच्यात ही बातमी आपण बघू शकतो डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये. तर हे जे NDMA आहे म्हणजे काय, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, यांनी या टेक्नॉलॉजीचं टेस्टिंग चालू केलेलं. टेक्नॉलॉजी कोणी बनवली? सीडॉट नावाची आपली जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी ही टेक्नॉलॉजी बनवलेली आहे. आणि हे काय करते तर इमर्जन्सी सेल ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी त्याला म्हणतात. जे डिझास्टर जर झाले तर त्या केसमध्ये लोकांना अलर्ट करण्याचं काम या टेक्नॉलॉजीच्या अंडर केलं जातं. तो NDMA यांनी ही टेक्नॉलॉजी, ज्याला सेल ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी किंवा इमर्जन्सी सेल ब्रॉडकास्ट टेक्नॉलॉजी म्हणतात, ही टेक्नॉलॉजी टेस्ट करणं सुरू केलेलं आहे. आणि ह्याचं काम काय आहे तर नॅचरल डिझास्टर जेव्हा होत आहेत त्यावेळेस लोकांना अलर्ट करण्याचं काम या टेक्नॉलॉजीने केलं जाणार आहे. ठीक आहे, सो ही एक बातमी झाली. पुढची बातमी आहे फ्लड फोरकास्ट ऍप लॉन्च्ड बाय वॉटर कमिशन. जे आपलं सेंट्रल वॉटर कमिशन आहे त्यांनी एक फ्लड फोरकास्ट ऍप लॉन्च केलेला आहे. स्पेशली दिल्ली फ्लड्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर ह्याला बघितलं आपण तर हे ऍप तिथे लॉन्च केलं गेलेलं आहे. सेंट्रल वॉटर कमिशन यांनी ते ऍप बनवलेलं आहे ज्याचं नाव आहे फ्लड वॉच. ऍपचं नाव काय आहे? फ्लड वॉच. आणि इथे बेसिकली काय केलं जाईल तर त्या फोरकास्ट, त्या फ्लडचं जे फोरकास्ट आहे ते एक दिवस आधीच त्याचं एक फोरकास्ट इथे केलं जाऊ शकेल. म्हणजे फ्लड वॉच या ऍप मध्ये काय होतंय, इट कॅन फोरकास्ट दी चान्सेस ऑफ फ्लड 1 डे इन ऍडव्हान्स. एक दिवस आधीच ते पूर्ण ते फोरकास्ट तिथे देणार आहेत. इट ऑल्सो प्रोव्हाइड अ 7 डे ऍडवायझरी ऑन दी चान्सेस ऑफ फ्लड्स. एकतर इमिजिएट फोरकास्ट एक दिवसा आधी मिळते, 7 दिवस ऍडवायझरी तिथे रिलीज केल्या जात आहेत ऑन दी चान्सेस ऑफ फ्लड ऍट व्हेरियस स्टेशन्स इन दी कंट्री वेअर CWC मेंटेन इट्स मेजरमेंट गेजेस. जिथे यांचे मेजरमेंट गेजेस आहेत त्या त्या भागामध्ये काय काय तिथे चान्सेस आहेत फ्लड येण्याचे, आणि तसं जर होतंय तर काय काय तुम्ही केलं पाहिजे याची ऍडवायझरी ही या फ्लड वॉच नावाच्या ऍप वरून तिथे रिलीज केली जाते. सो फ्लड वॉच हे एक नाव लक्षात ठेवायचं आहे. जे सेंट्रल वॉटर कमिशननी हे ऍप, एक ऍप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, नंतर अजून एक बातमी आलेली होती, रीरूट रेल ट्रॅक थ्रू दिस गिब्बन सँच्युरी. रेल ट्रॅक जो आहे तो या गिब्बन सँच्युरी मधून रीरूट करा असं इथे सांगितलं गेलेलं होतं. इथे आसामच्या भागामध्ये ही सँच्युरी आहे, होलोंगोप्पार सँच्युरी. होलोंगोप्पार सँच्युरी तिथून हा एक रेल ट्रॅक जातोय असं ते म्हणतात आणि त्याला रीरूट करण्याचं इथे सांगितलं जातं. तो होलोंगोप्पार सँच्युरी हॅज बिकम अ फॉरेस्ट आयलँड असं तिथे म्हटलं जाते. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा एक रिपोर्ट आलेला आहे. फॉरेस्ट आयलँड म्हणजे काय की असा एक तो भाग झालेला आहे की याला दुसऱ्या कोणत्या फॉरेस्ट सोबत कनेक्शनच नाही राहिले. म्हणजे एक जंगलाचा भाग आणि आजूबाजूला पूर्ण जमीनच झालेली आहे. कारण तिथे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फॉरेस्ट जे आहेत ते ऑक्युपाय केले जात आहेत. त्यामुळे फक्त हा भाग जो आहे असा झालेला आहे की मध्येच जंगल आणि सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचा जमिनीचा भाग आहे. म्हणजे बाकी कुठे जंगलच नाही आहे, फक्त त्या मधल्या भागातच जंगल राहिलेलं आहे. आणि मग इथे जे प्रायमॅटोलॉजिस्ट आहेत, जे प्रायमेट्सची स्टडी करतायत, त्यांचं असं एक सजेशन आहे की तुम्ही हा जो 1.65 किलोमीटर एवढा जो रेल्वे ट्रॅक आहे त्याला काय केलं पाहिजे, तुम्ही रीरूट केलं पाहिजे. इट हॅज डिवायडेड अन ईस्टर्न आसाम सँच्युरी विच इज डेडिकेटेड टू दिस वेस्टर्न हुल्लक गिब्बन. वेस्टर्न हुल्लक गिब्बनला हुल्लक असं देखील सायंटिफिक नाव दिलं जाते. आणि याला बेसिकली 2 भागामध्ये या रेल्वे लाईनने डिवाइड केलेलं आहे आणि जे या प्राण्यांसाठी तिथे धोकादायक राहू शकेल म्हणून याला काय करावं लागणार आहे, तुम्हाला रीरूट करावं लागणार आहे असं तिथे म्हणलं जातं. हुल्लक गिब्बन बद्दल आपल्याला तसे एन्व्हायरमेंट मध्ये वाचायला मिळते. हा तो प्राणी आहे हुल्लक गिब्बन नावाचा आणि भारतामधला एकच असा तो एप आहे, ओनली एप इन इंडिया. आणि मग या प्राण्यासाठी इथे हे केलं जात आहे. ठीक आहे, येस. तो इथपर्यंत आपण या ऑगस्ट महिन्यामधला जो सेकंड हाफ आहे
तिथल्या काही महत्वाच्या बातम्या ट्रॅक केल्या, वेगवेगळ्या पद्धतीने मायनर लेवलवरती, काही एकदम लार्जर लेवलवरती, अशा ज्या सगळ्या बातम्या होत्या त्या आपण इथे बघितलेल्या आहेत. इथून आपल्या पुढच्या सेशनमध्ये असेच काही करंट अफेअर्स रिलेटेड सेशन्स घेऊन आपण पुन्हा भेटू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.